अचानक आलेल्या दुःखानं मन हेलावून गेलं. आपलंच एक जवळचं व्यक्तिमत्व आपल्यातून दूर गेलं. तुमचा प्रेमळ सहवास कायम स्मरणात राहील. तुमची आठवण आयुष्यभर मनात जपली जाईल. हृदयनिवासी वामन बाबू आकरे पाटील यांचं शनिवारी दिनांक 18 जुलै 2026 रोजी वयाच्या 99व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि आत्मा मालिक परिवारावर शोककळा पसरली आहे. हृदयनिवासी वामन बाबू आकरे पाटील हे साधी राहणी, प्रेमळ स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती, सेवाभावी विचार आणि सर्वांशी आपुलकीचे नाते जपणारे व्यक्तिमत्व म्हणून परिसरामध्ये परिचित होते. त्यांच्या जाण्यानं समाजाने एक ज्येष्ठ, आधारवड आणि माणुसकी जपणारं व्यक्तिमत्व गमावलंय. त्यांच्या निधनाची दुःखद वार्ता समोर येताच आकरे पाटील परिवार, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या प्रेमळ आठवणी सदैव सर्वांच्या हृदयात जिवंत राहतील. त्यांच्या पश्चात माननीय श्रीमान विलासरावजी आकरे पाटील साहेब, श्रीमान नरेश वामन आकरे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी हृदयनिवासी वामन बाबू आकरे पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, वामन बाबू आकरे पाटील यांची साधी राहणी, सेवाभावी वृत्ती आणि माणुसकीची जपवणूक समाजासाठी प्रेरणादायी होती. त्यांच्या निधनाने समाजाने एक ज्येष्ठ, स्नेही आणि आदर्श व्यक्तिमत्व गमावलं आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिर शांती व सद्गती प्रदान करो. तसेच आकरे परिवारास हे दुःख सहन करण्याचं बळ देऊ, हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.